मफतलाल कामगार संघर्ष समिती यांची पत्रकार परिषद. मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कळवा ठाणे ही कंपनी दिनांक 27 मे 1989 रोजी कामगारांना कुठलीही नोटीस न देता बंद करण्यात आली होती. कंपनीमध्ये एकूण 3100 कामगार काम करत होते व त्यातील किमान 1800 माणसे स्वर्गवासी झाली आहे. विशेष म्हणजे 2012 पासून या प्रकरणात श्री संजयजी केळकर साहेब, आमदार BJP ठाणे शहर यांनी प्रत्यक्ष जातीने लक्ष घालून कामगारांना कधीही न मिळणारे पैसे 20% मिळवून दिले व पुढील कामासाठी त्यांचे कायम प्रयत्न सुरू आहेत. ते आमचे हितचिंतक आहे. एकूण जागा 123 एकर होती, पण ती जागा लँडलॉक होती, म्हणजेच वर्ग 1 व वर्ग 2 प्रकारे होती. ती जागा आमदार संजय केळकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण एकत्र करून दिली. न्यायालयीन आदेश पारित होऊन सुद्धा मालकाने कायदेशीर देणी देण्यात किंवा कंपनी चालू करून रोजगार उपलब्ध करून देण्यात कुठेही इंटरेस्ट न दाखवल्यामुळे आमची कंपनी 1 फेब्रुवारी 1999ला मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात गेली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने न्यायवाद श्री काथावाला यांच्या आदेशानुसार या जागेवर कुंपण घालण्यात आले व त्यानंतर त्या जागेचे 3 वेळा लिलाव प्रक्रिया पुकारली गेली. पण विकासकाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आजतागायत जमीन विक्रीचे घोंगड भिजत पडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून जमीन विक्री प्रकरण निष्पादित न आल्यामुळे हे प्रकरण DRT कोर्टाकडे वर्ग करण्यात आले. त्याचे 2024 रोजी पहिले लिलाव पुकारले गेले व त्यामध्येही कोणीही विकासक आला नाही. त्यानंतर आजपर्यंत सर्व प्रक्रिया थंडावली आहे व तिथे गेल्यावर तिथे रिकव्हरी ऑफिसर कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देत नाही, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. विधान परिषदेमध्ये संजय केळकर असतील आमदार यांनी प्रश्न विचारला आहे. कोर्टाने देखील आदेश दिलेला आहे. नेमकं या ठिकाणी कुठे हे होतं की कामगारांना पैसे देतात आणि कमोडिटी जमिनीची व्हॅल्यू कमी होत चालली. जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे. नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे. तिथे म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे. तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस. सर, मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे. तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आज लोकांनाच रस्त्याने. तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आम्हाला तेच करणार काम आमचं. तर त्यांना जर कोणी अडवलं तर असं नको व्हायला. नाही, त्यांना कोण अडवणार आहे? मागे जसं झालं तसंच पुढे होऊन चाललं तर मग ते नाही असं नको व्हायला. असं नाही होणार. अन्याय झालेला आहे. कामगारांची देणी अजून बाकी आहे. अनेक वेळा कोर्टाने आदेश देऊन सुद्धा अजूनही दिलेला. नेमका काय विषय आहे? विषय एवढाच आहे फक्त नेमका की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये. आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे तिकडे आज आम्ही खितपत पडलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3000पेक्षाही जास्त कामगार असलेली कंपनी आज जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक स्वर्गवासी झाले, पण कुणाला काही स्वयंस्फूर्तक नाही आहे. तेव्हा जे सांगितलं जातं आम्हाला की जागा तुम्ही हे करा, विक्रीला गेली की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आणि तुम्हाला सांगतो साहेब की ह्या जगामध्ये फक्त सोनं आणि जमीन ह्या 2च गोष्टी अशा आहेत की ज्याच्या किमती दररोज वाढत आहेत जगामध्ये. पण आमच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो सर्वे केला होता आणि त्याची रक्कम ठरवली होती 1132 कोटी, ती आज 900 कोटीवर आणून ठेपले. मग आमच्या जागेची किंमत सुद्धा कमी का होते यावर कुणाचंही लक्ष नाही. तेव्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो, आता अंत पाहू नका. तिकडे अंत्यविधीला सुद्धा पैसे उरलेले नाही आहेत कामगारांकडे. तर तातडीने लक्ष घाला आणि आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय मिळवून द्या.